सर जे आउट ऑफ स्कूल या ठिकाणी वार्षिक एक्झिबिशन भरलेलं आहे आणि हे एक्झिबिशन पाहण्यासारखं आहे. खरं तर ज्या पद्धतीनं हे एक्झिबिशन आपण या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळ्या कल्पना आणि वेगळ्या प्रकारची कला आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते. मग मिनिचर्स असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे पेंटिंग्स असतील हे आपल्याला पाहायला मिळतात. कारण का जे आउट ऑफ स्कूलचे विद्यार्थी म्हटल्यानंतर कल्पकता जी आहे ही कमी नसते आणि वेगवेगळ्या कल्पना ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे एक्झिबिशन पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जे आहेत हे येऊ लागलेले आहेत. इतर महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी येऊन हे एक्झिबिशन पाहत आहेत. खरं तर आपल्यासोबत कृष्णा सर आहेत. त्यांच्याकडनं आपण या मिनिचरच्या बाबतीत बोलणार आहोत. व्हिज्युअलाइज हे सगळं हे डिस्प्ले केलेल्या गोष्टी आहेत त्या आपण त्याच्याकडनं समजून घेणार. सर ज्या पद्धतीनं ह्या गोष्टी बनवलेल्या आहेत की मिनिचर्स म्हटल्यानंतर कमी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समजून सांगणं किंवा समस्याला पटकन तर समजल्या पाहिजे अशा पद्धतीचं आहे. तुमचा हा सेक्शन आहे. कशा पद्धतीने ह्या एक्झिबिशनमध्ये काय गोष्टी ठेवलेल्या आहेत? नमस्कार. हे फायनल इयर BFA अप्लाइड आर्टच्या विद्यार्थ्यांचं एक्झिबिशन डिस्प्ले हे इलेक्टिव्हचं काम आहे. याच्यामध्ये आपण त्यांना काय देतो की एक फर्स्ट टर्मला एक मॉडेल बनवायचं असतं, सेकंड टर्मला तर बरीच मुलं सोशल सब्जेक्ट घेतात, काही मुलं स्टेज क्राफ्ट घेतात, काही मुलं एक्झिबिशन ऑन व्हील्स हे घेतात आणि काही मुलं इन्स्टॉलेशन्स घेतात. आता हे करत असताना त्यांचा त्यामागचा मुख्य हेतू असा असतो की स्केल मॉडेल करत असताना त्यामध्ये ती जी भव्यता आहे मोठ्या मॉडेलची ती याच्यामध्ये यायला हवी आणि ते सर्व जे काही व्हिज्युअलायझेशन आहे याच्यामध्ये दिसायला हवं. कारण हे काम 3D मध्ये आहे. हे जेव्हा अप्रूव्ह होईल तेव्हा ते लार्ज स्केलमध्ये तयार होईल. आणि ह्याच्यामध्ये आपण आता बघितलं तर इथं बऱ्याचशा मॉडेल्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला अगदी वेगवेगळ्या कन्सेप्ट दिसतील. तर ही भाजीची गाडी आहे जी आपल्याला जर वाटलं की मला जायचं नाही दूर तर ही गाडी आपल्या सोसायटीमध्ये येते आणि ती व्यवस्थित डिझाईन केलेली आहे. ती कॉर्पोरेट चुल्ह्याचं मॉडेल आहे. त्याच्यामध्ये जे घरगुती जेवण चुलीवरचं जेवण जर हवं असेल तर मॉलसारख्या संस्कृतीमध्ये सुद्धा त्या मॉलच्या तिथे ती गाडी थांबेल आणि त्यांना मिळेल. ही शाळा जिथे आपल्याला अवेलेबल आहे तिथे ही गाडी जाईल आणि तिथे त्या मुलांना शिकवण्याचं काम करेल. आता हे क्रॉसवर्डचं मॉडेल आहे. त्याच्यामध्ये आता मुलांना किंवा घरच्या लोकांना लायब्ररीमध्ये जायची इच्छा होत नाही कारण आता सगळं ऑनलाईन आहे. म्हणून ही गाडी त्या एरियामध्ये जाऊन किंवा त्या सोसायटीमध्ये जाऊन थांबेल आणि हे करेल. दुसरं म्हणजे खरं तर आपण ह्याच याच्याबद्दल बोलणार आहोत की आपण सगळेच सोशल मीडियाच्या आहारी गेले किंवा सोशल मीडियाशिवाय आपला दिवस पुढे जाऊ शकत नाही आणि कुठेतरी पक्षी व्यवस्थितपणे बाहेर मुक्तपणे करतात नाही. आपण त्या पिंजऱ्याची आपण जागा घेतलेली आहे. याबद्दल काय सांगाल का? मग हे वेगळ्या पद्धतीचं आता ही काय केली ही स्केल मॉडेल आहे, छोटंसं आहे पण याला वेगवेगळ््या जागी मॉलमध्ये किंवा इतर जे सोशल गॅदरिंग जिथे होतात त्या जागी हे इन्स्टॉलेशन म्हणून मोठं करून ठेवणार आहे की आता माणसाला काय झालं की मग तरुण असू दे किंवा वयस्क असू दे सर्वांना सोशल मीडियाने एवढं ग्रासलेलं आहे की रोज म्हणजे वेगवेगळे सोशल मीडियावर लोक असतात, त्याची झोप गेलेली आहे, सगळं गेलेलं आहे, मानसिक संतुलन गेलेलं आहे आणि त्यामुळं तो माणूस दबलेला आहे आणि सोशल मीडिया झालेला आणि पक्षी बाहेर पडतात आणि माणूस पिंजऱ्यात पडत आहे. असं ते कन्सेप्ट आहे. उत्कृष्ट कन्सेप्ट आहे. तुम्ही फक्त एक्झिबिशन मधनं मुलांच्या कलागुणांना चालू दिलं आणि सामाजिक संदेश सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण दुष्काळ असेल किंवा पाणी वाचवलं पाहिजे हे संदेश असतील. हे नेमकं काय पद्धतीचं मॉडेल आहे? त्यांनी काय केलं की दुष्काळाची जी दाहकता आहे ती जाणवण्यासाठी हे मॉडेल आहे. जिथे ह्या दुष्काळासंदर्भात परिषद असेल किंवा कुठला काही कार्यक्रम असेल किंवा त्याच्यावर आपण टॉक शो असेल तर त्या जागी हे मोठ्या प्रमाणात मॉडेल करून आपल्याला ठेवायचं आहे. आणि आपण पाणी वाया घालवतो शहरांमध्ये तर ग्रामीण भागात किती वाईट परिस्थिती हे दाखवणारं दाहक दर्शन त्याचं देणारं हे मॉडेल आहे. तर अशी अनेक ह्याच्या वेगवेगळ्या विषयावरची मॉडेल्स आहेत. खरं तर अजून एक दुष्काळावरचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी सर्वे केलाय. इथे अगेन ओव्हर थिंकिंगचा जो आहे माणूस विचार करून करून स्वतःला किती कैद करून घेतो त्या सतत विचार केल्यामुळे त्याचं एक सुंदर उत्कृष्ट उदाहरण आहे. दुसरं आपण जर पाहायला गेलं तर आता इव्हेंट मोठ्या प्रमाणात होतात. लोकांना मोठमोठ्या पद्धतीचे इव्हेंट पाहायला आवडतात. तशाच पद्धतीचं थिएटर्स असेल किंवा गॅदरिंग असेल किंवा एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन असेल युनेस्कोचं सुद्धा तुम्ही या ठिकाणी हे मिनिचर तयार केलेला. हा नेमका काय पार्ट आहे आणि याबद्दल काय सांगा? ह्याबद्दल कसं आहे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे हा स्टेज क्राफ्ट या विषयामध्ये बोलतो हा भाग. तर वेगवेगळ्या विषयांसंदर्भात जिथं स्टेजवर टॉक शो होतात, अवॉर्ड शोज होतात जसं फिल्मफेअर आहेत किंवा तुमचं वर्ल्ड ब्युटी कॉन्टेस्ट असतील
तर त्या स्टेजचं पूर्ण नॉलेज यायला हवं की एक्झॅक्टली त्याचा उद्देश काय आहे, किती लोक त्या स्टेजवर असणार आहे, डान्स करणार आहेत का नुसता टॉक शो आहे, ऑडियन्स कुठे बसणार आहे, किती लार्ज स्केलमध्ये ते काम आहे, हे सगळं त्यांना आधी बघायला लागतं, कन्सेप्ट ठरवायला लागते आणि त्याप्रमाणे ते स्केल मॉडेल बनवतात आणि त्याचं मग मोठ्या लार्ज स्केलमध्ये ते काम सुरू होतं. नक्कीच खरं तर हे वेगळ्या प्रकारचं आपण एक्झिबिशन म्हणू शकतो, कारण का आपण अनेकदा मिनिचर्स हे व्हिडिओच्या माध्यमातून बघतो. मात्र या ठिकाणी जर तुम्हाला आलात तर तुम्हाला व्यक्तिशः ही मॉडेल्स बघता येतात, ही मिनिचर्स बघता येतात. प्रथम तर मी सांगू इच्छितो की घराण्याचे जे वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत किंवा फील्ड आहेत त्याच्यापैकी हे जे एक्झिबिशन आता आपण सगळं पाहतो आणि जाहिरात क्षेत्राशी जे काही डिझायनिंग आहे ते आमच्या कॉलेजमध्ये बेसिकली शिकवलं जातं आणि याच्यामध्ये कम्युनिकेशन डिझाईन हा सुद्धा त्याला एक की तुम्ही जे काही सांगायचं आहे ते तुम्हाला कमी शब्दामध्ये आणि प्रभावीपणे कसं सांगता येईल तर ते स्किल इथे विद्यार्थ्यांना शिकवलं. हे साधारण 4 वर्ष कोर्स स्टेप बाय स्टेप त्यांच्या त्या आयडियाज इथे डेव्हलप केल्या जातात. तर यावर्षी सुद्धा नेहमीप्रमाणे हे एक्झिबिशन आहे. विद्यार्थ्यांच्या ज्या काही कल्पना आहेत त्या इथे साकारलेल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी येत असतात. म्हणजे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते आणि ती संधी प्रत्येकाला मिळत नाही आणि इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी ज्याला आपण म्हणतो की प्रेम पूर्ण महाराष्ट्रातून निवडलं गेलेलं असतं आणि त्याच्यामुळे साहजिकच त्यांचं टॅलेंट हे इतर कॉलेजेसच्या किंवा इतर संस्थांच्या तुलनेमध्ये थोडंसं वरचढच असतं. आपण जर पाहायला गेलं या एक्झिबिशनमध्ये अनेक विद्यार्थी आम्हाला इतर कॉलेजमध्ये असतील ते दिसत आहेत. सर्वसामान्य लोक ज्यांना कलेची आवड आहे ते लोक येत आहेत. कशा पद्धतीचा प्रतिसाद एकंदरीत या एक्झिबिशनला मिळतो? इथे ना जो दर्शक वर्ग आहे तो फक्त कलाकारच नाही पण कलेच्या क्षेत्रामध्ये आवड असणार आहे किंवा ज्यांना कधी काही कला करण्याचं त्यांच्या आयुष्यामध्ये राहून गेलेलं आहे ते सुद्धा असे बरेचसे रसिक मंडळी ते येत असतात आणि भरभरून विद्यार्थ्यांचं कौतुक करत असतात. ठीक आहे, थँक्यू. कारण लोक आता जायला तयार नाही, ऑनलाईन मिळते. अशा अनेक कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की ह्या मुलांना बाहेर गेल्यानंतर मटेरियलचं आधी नॉलेज पाहिजे. कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये मग मटेरियल कुठलं काय साईजमध्ये मिळतं तर हे बुक्स पण आम्ही त्यांच्याकडून आधी करून घेतो. त्याला एकदा बेसिक नॉलेज आलं की तो मग त्याचं सगळं कोटेशन काढायला ते तयार होतो. तर ही मुलं गेली की आता फॅमिलीची ड्रामाच्या ह्याच्यात म्युझिकच्या ह्याच्यामध्ये विषय सर जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट त्या ठिकाणी एक्झिबिशन भरलेलं आहे आणि हे एक्झिबिशन हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांनी जी कला साकारलेली आहे ते एक्झिबिशन आहे. आपण आत्ता ज्या विभागात आलेलो आहोत हे
इलस्ट्रेशन विभाग आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पेंटिंग्स असतील किंवा चित्र असतील किंवा स्टोरी बोर्ड जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या विभागाचे प्रमुख आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, खरं तर हा अत्यंत महत्वाचा पार्ट मानला जातो आपल्या या आर्टमध्ये. कशा पद्धतीनं ही एक्झिबिशन आहे, काय त्यांनी वेगळं यावर्षी साकारलेलं? बेसिकली एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आर्ट इज अप्लाय फॉर सेलिंग पर्पज, विक्रीच्या उद्देशाने वापरली जाणारी कला. ही नुसती कला नाही, तर त्याचा विक्री उद्देश आहे. समोरच्याला काय वाटतं, समोरच्याचं कन्व्हिन्स का, त्यावेळेस तुम्ही ज्या कर्तव्य करताय, प्रॉडक्ट विकणे करता, सर्व्हिस आयडिया विकणे करता, पुस्तक विकणे करता, त्याकरता हे सगळं केलं जातं की तुम्हाला जे इलस्ट्रेशन स्पेशलायझेशन आहे. तर आमच्याकडे कसं असतं की अल्टिमेटली तुम्ही फर्स्ट इयरपासून शिकत गेल्यानंतर पुढे फायनल इयर जेव्हा येतात तर तुमचा कल कशाकडे आहे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे तुमचा अक्षरांकडे कल आहे का, कॅलिग्राफीकडे आहे का, तुमचा फोटोग्राफीकडे आहे का, तुमचा कम्प्युटरवर काम करण्याकडे आहे का. तसं आपण ते सर्वसामान्य लोकांना कळेल अशा भाषेमध्ये चित्र काढायचं आणि चित्रकला चांगलं काही नाही. इलस्ट्रेशन हा एक स्पेशलायझेशनचा विषय बोलतात. आता इलस्ट्रेशन काढणं, इलस्ट्रेशन करणं हे सुद्धा याचा उद्देश लोकांसाठी आहे, ग्राहकांसाठी. ॲनिमेशन फिल्म हे खूप मोठं डेव्हलप झालेलं फील्ड आहे. बुक कवर्स आहेत, पब्लिशिंगमध्ये भरपूर आहेत, स्टोरी इलस्ट्रेशन आहेत, कवितांवरची चित्र आहेत आणि असं बरंच काय काय. म्हणजे आपण म्हणू शकतो की लोकांना अट्रॅक्ट करणं किंवा एक प्रकारे आपण एखादी गोष्ट मार्केटमध्ये आल्यानंतर लोकांच्या मनात पटकन त्यांच्या मनावरती त्या गोष्टी राज्य गाजवलं पाहिजे अशाच पद्धतीचा भाग आहे. काही स्टोरी बोर्ड्स असतील किंवा काय असतील त्याबद्दल काही सांगणार, कारण त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला डेफिनेटली. म्हणजे आता तुम्ही हे जे मधले स्टोरी बोर्ड बघायला तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल की फायनली याची फिल्म बनवायची आहे, जी बनवली जाणार आहे ते अगोदर लक्षात घ्यावं लागतं. आणि त्या दृष्टीने पूर्ण स्टोरी वाचून ती छोट्या छोट्या फ्रेममध्ये कन्वर्ट करून पुढे जो फिल्म बनवणार आहे त्याला एक्झॅक्टली जो क्लायंटला व तुझी फिल्म अशा अशा पद्धतीने तयार होईल ही आयडिया येण्याकरता आणि त्याबरोबर त्याचं बजेट की एकंदर किती फिल्ममध्ये जाणार, मधला सिक्वेन्स काय आहे, लॉंग शॉट आहे का क्लोजअप आहे, या सगळ्या गोष्टी यामध्ये क्लिअर करणार आहे. बेसिकली शिक्षण आहे किंवा हे परिश्रम आहेत आणि यामध्ये मग या मुलांना ती पुढे त्या त्या प्रकारची करिअर मिळतात. तुम्ही बघा की सगळी प्रोजेक्ट केलेली आहे प्रत्येक वेगवेगळ्या विषयांवर. कोणी स्टोरी बनवलेली आहे, एखाद्या प्रोफेशनवर केलेलं आहे, एखाद्याने एखादं गेमवर केलेलं आहे. तर हे सगळं तुम्ही जर बघाल तर तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ धनगर हा जो समाज आहे या धनगर या समाजावर सगळ्यांचं प्रोजेक्ट केलेलं आहे. त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही लक्षात घ्याल की हे नुसती चित्र नव्हतं, त्यांनी धनगर समाजाची पूर्ण माहिती काढलेली होती, त्यामध्ये लिहिलेली. आणि मग त्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत की त्यांची राहणीमान कसं असतं, त्यांची फॅमिली काय असते, त्यांचं रेग्युलर हे त्याबरोबर तुम्ही बघाल की तिथे त्यांचं पूर्ण आयुष्य सुद्धा सगळीकडे लिहिलेलं आहे. किंवा तुम्ही बघाल की लाईफ ऑफ सोल्जर म्हणून घेतलेलं, तर हा सैनिकांवरचा विषय. लाईफ ऑफ सोल्जर म्हटल्यानंतर नुसतं सोल्जरचं चित्र नाही, तर ते आयुष्य काय असतं, त्यांचं रुटीन काय असतं, त्यांचं ट्रेनिंग काय असतं, त्यांच्या ड्युटीज काय असतात. आपण म्हणतो की नुसतं ते हातामध्ये गन घेऊन शत्रूशी युद्ध असं नसतं, त्यांच्या अनेक प्रकार असतात, अनेक प्रकारची त्यांची ट्रेनिंग असतात. तर त्यांनी तशा पद्धतीने दाखवलं. तर तुम्ही बघायला लावणी म्हणून केलं जातं, ते लावणी सादर करण्याचं आयुष्य काय असतं. तर असा हा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी होतात. हे सगळं करताना कसं असतं की समजा आपण एक कॅरेक्टर डिझाईन बघूया की आता हे जे केलेलं आहे हे एक मुलगी आहे, ती प्रचंड अभ्यासू मुलगी आहे. हे तिचं पूर्ण तिला परीक्षेमध्ये पहिलंच यायचं आणि तिचं सगळं जे काही आनंद जे काही लक्ष ते पूर्ण पुस्तकात आहे. तर हे कॅरेक्टर तुम्ही कसं तयार कराल, तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे विषय आणि मुळात चित्र काढणं. आता तुम्ही ही फॅन्टसी आहे, इथे तुमची कल्पनाशक्ती प्रचंड महत्वाची ठरते. एक पाण्याखाली एक हजारो वर्षापूर्वींचा किल्ला आहे, तिथे कोणी गेलेलं नाही आणि सगळ्यांमध्ये असं वेगवेगळे प्राणी काय स्नेक्स कवट्या वगैरे पडल्या, तर अशा पद्धतीचं आहे. म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर ह्या विद्यार्थ्यांनी जे काही मांडलेलं आहे आपण म्हणतो की तुम्ही जसं ज्या पद्धतीने सांगितलं हा एक महत्वाचा टप्पा आहे. बरोबर, हा टप्पा पार केल्यानंतर ज्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे किंवा ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करतायत. तुम्ही समाधानी आहात का या विभागाचे प्रमुख असल्यावर वगैरे ज्या पद्धतीने मुलांनी हे काढले? आता हा एक मुलगा आहे, म्हणून सांगतो याचं नाव गणेश सोमने. यावर्षीचा सगळ्यात उत्कृष्ट विद्यार्थी मुलगा पाहिजे. हे धनगराचं प्रोजेक्ट जे आहे
तेव्हा ते सुंदराम म्हणून प्रोजेक्ट आहे यांनी केलेलं, तर बघा त्याला प्राईज पण मिळालेलं आहे. तर ते काही गोष्टी तू कशा पद्धतीने या प्रोजेक्ट काम केलास, कारण का एक वेगळा हा सगळा प्रोजेक्ट आहे, किती ह्या सगळ्यांची तुला मदत लागली? निश्चितच म्हणजे आम्हाला जो मिली प्रोजेक्ट होता आम्ही धनगर जो मी टायटल दिलं, तो आम्हाला एक रिस्ट्रिक्शन होती की कुठलं तरी एक प्रोफेशन निवडून त्यावरती प्रोजेक्ट करायचं. त्यानंतर मी आम्ही धनगर हा प्रोजेक्ट म्हणजे सिलेक्ट करून त्याच्यावरती विविध त्यांची जीवनशैली दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरच तो प्रोजेक्ट करत असताना ते धनगर कम्युनिटीचेच एक ॲन्युअल फेस्टिवल असतो जो की कोल्हापूर येथे सेलिब्रेट करतात. त्याचंच टायटल मी सोमवारान असं त्यामुळे जाऊन त्या लोकांना भेटलेला, त्यांच्याबरोबर जीवनशैली म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं रिसर्च केला सरांच्या मदतीने, त्यांची मुलाखती घेऊन. त्या यात्रेत मला प्रत्यक्ष सहभागी होता नाही आला, बट जे झाले त्यांच्या मुलाखती घेऊन वगैरे त्यांच्या म्हणजे जेचं हे यश आहे. कारण का अनेक वेळेला असं बाहेर विद्यार्थ्यांचं असतं की जेला काम प्रचंड देतात की हेच ते काम आहे, त्याचा रिझल्ट. रिसर्च तुम्ही प्रत्यक्ष जाऊन केल्याशिवाय तुम्हाला एखादं प्रॉडक्ट विकायचं की जाहिरात करायची, कोण कन्झ्युमर आहे, त्याच्या अगोदरच्या जाहिराती काय झाल्या, कॉम्पिटिशन काय आहे, त्यांनी कुठल्या कन्सेप्ट वापरले, हा सगळा विचार करून मग तुम्हाला ते डिसिजन घ्यावं लागतं. असं नुसतं कागद घेतला, बसलं, चित्र काढलं असं खरं तर हे इलस्ट्रेटर विभागामध्ये आपण जर पाहायला गेलं तर वेगळ्या पद्धतीचे एक्झिबिशन आपल्याला पाहायला मिळतंय. विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी किती रिसर्च करावा लागतो, किंवा एखादा विषय मांडायचा असेल त्या विषयाची माहिती आपल्याला किती असावी याचा सगळा अभ्यासक्रम जो आहे तो या एक्झिबिशनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर कळतोय. प्रवीण शेट्टी सर, विशाल पाटील, न्यूज लोकमत. एक्झिबिशनमध्ये टायपोग्राफी सुद्धा मांडलेलं आहे, विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ज्या पद्धतीने केलेलं आहे. काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीचं ह्याचं वेगळेपण या एक्झिबिशनमध्ये? सो मी टायपोग्राफी शिकवते, लेटरिंग, कॅलिग्राफी आणि टायपोग्राफी. आणि टायपोग्राफी म्हणजे इट्स बाय डेफिनेशन युझिंग प्री फॅब्रिकेटेड अल्फाबेट्स. सो इकडे आम्ही थोडंसं टाईप डिझाईनवरती फोकस केलं आहे जे इंडस्ट्रीमध्ये करतात. तर ह्यावर्षी मेन प्रोजेक्ट होता इंडियन स्क्रिप्ट्सवरती. तर मी त्यांना इंडियन वेगवेगळे स्क्रिप्ट्स दिलेले, तमिळ, तेलुगू, ओडिया, मल्याळम, गुरुमुखी, गुजराती. आणि त्यांना आधी स्टार्टिंगपासून रिसर्च करायचं होतं की ती स्क्रिप्ट काय आहे, म्हणजे लँग्वेजपासून आम्ही चालू केलं. तर त्यांना डायलॉग्स ऐकायचे होते, मग गाणे ऐकायचे होते आणि कशी ती लँग्वेज साऊंड करते. त्यानंतर प्रोसेस होती की स्क्रिप्टबद्दल माहिती काढायची होती की कुठे बोलली जाते, कुठे लिहिली जाते आणि किती लोक लिहितात. आणि मग नंतर स्क्रिप्टचा स्टडी करायचा होता. सो हँडरायटिंग आलं. मग त्या स्क्रिप्टमध्ये सपोज कोणाला ओडिया मिळालं असेल तर ओडिया हँडरायटिंग कॉपी करायचं आणि ओडियाचे हँडरायटिंग सॅम्पल्स कलेक्ट करायचे आणि ते स्टडी करायचे. नंतर आलं कॅलिग्राफी. सो कॅलिग्राफीमध्ये पण आमच्याकडे मॅन्युअल्स आहेत, तर त्याच्याकडून ते बेसिस घेऊन आम्ही कॅलिग्राफी शिकवली त्यांना. आणि नंतर मग फायनली फोन डिझाईन होतं. सो फोन डिझाईनचे आम्ही स्केचेस काही केलेले. कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो, कारण का फक्त जेजेचे विद्यार्थ्यांचंच एक्झिबिशन नाही आहे, तर इतर महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी एका एका गोष्टी जवळून पाहतात ज्या त्यांना पाहता येत नाही किंवा त्या तितक्या प्रकारे त्यांना अनुभवता येत नाही. या ठिकाणी आल्यानंतर तेही विद्यार्थी तुम्हाला भेटत असतील. Yes, so they are very interested in all these scripts and also this one particular assignment ज्याच्यात मी दिलेली की तुम्ही मूवीज बघा. असे वेगवेगळे काही सायलेंट मूवीज होते, काही खूप ॲबस्ट्रॅक्ट मूवीज होते आणि नंतर मग ते बघून त्यांना फोन डिझाईन करायचं होतं. सो तो त्यांनी माझ्या स्टुडंटनी एवढं सक्सेसफुली तो प्रोजेक्ट फुल ऑफ केला आहे की आता लोक विचारतात की ह्याच्यावरून फोन डिझाईन झालं आहे मूवीवरून, सो आम्हाला मूवी पण बघायचं आहे. सो त्यांनी नोट डाऊन पण करून घेतलेलं आहे. ओके, तुमचं नाव काय? माझं नाव वैजयंती अजिंक्य. हो, मॅचस्टिकने केलं आणि हे पण त्यांनी कलर ट्यूजने केलं आहे आणि त्याच्या बेसिसवरती त्यांनी हा फॉन्ट क्रिएट केला आहे. सो आधी त्यांनी स्केचेस केले, मग हे डिजिटली केलं आणि मग काही चेंजेस दिलेले मी की ह्याला रिवर्क करा, ह्याला रिसाईज करा आणि मग काही व्हेरिएशन्स दाखवलेले अक्षरांचे आणि मग ते करून हे फायनल झालं. आणि मग नंतर कलर वगैरे आणि त्याचं ॲप्लिकेशन.
उर्दू आहे ना? हो उर्दू आहे. मग तेच कुठे गेला पोस्टर कुठे गेला सगळं? हां त्याचं ॲप्लिकेशन पोस्टरमध्ये कसं दिसेल असेल आणि मूवीचं टायटल म्हणून कसं दिसेल. हा अक्षरांचा शब्द विषय निवडला होता. काय नेमकं वेगळे पण होतं कारण की ते पुस्तक सुद्धा त्याच्यावरती तयार केलेलं आहे. बेसिक्स सगळे सेमच आहेत. म्हणजे कोणतंही डिझाईन कराल, टायपोग्राफी केलं, इलस्ट्रेशन केलं किंवा अजून कोणत्याही डिझाईनमध्ये केलं तर बेसिक्स सेमच आहेत. की मी जर टायपोग्राफीचा फॉर्म डिझाईन करतोय तर नॅचरल कोणत्या शेप्समध्ये किंवा नेचरमध्ये कोणते शेप्स आहेत जे आपण टायपोमध्ये किंवा कोणत्याही डिझाईनमध्ये यूज करू शकतो. तसं तर मी उर्दू फॉन्ट डिझाईन करतोय तर मी त्यामध्ये फूटमध्ये जो आर्च असतो त्याचा मी शेप बघून मग त्या थ्रू इन्स्पायर होऊन मग मी अजून त्याच्यामध्ये त्याला एक्सटेंड करून आणि किंवा जे अगोदर एक्झिस्टिंग फॉन्ट आहेत त्यापेक्षा अजून काय वेगळं होईल किंवा जर उर्दू फॉन्ट आहेत ऑलरेडी तर ते खूप स्ट्रक्चर किंवा कॅलिग्राफिक वेमध्ये आहे तर त्यांना थोडं हिटसाठी किंवा फ्रंट वेमध्ये कसं दाखवता येईल जे अप्लाय कसं होतील त्याचा जास्त विचार करून मग करतो आणि प्रोसेसमध्ये मजा आली तर मग मजा येते. अदरवाईज तसं काम होत नाही आणि जर तेच प्रोसेसलाच एन्जॉय करतो आम्ही जास्त. माझं नाव सोहेल आहे. थँक्यू. विषय फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी वेगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. काय कारण सुरुवात ही अधिक भक्कमतेनं व्हावी लागते त्यानंतरच पुढची इमारत उभी राहते. कशा पद्धतीनं या एक्झिबिशनमध्ये या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं म्हणणं अगदी खरं आहे की कुठल्याही कलेचा जो बेस आहे तो फार महत्त्वाचा असतो. तो जर प्रॉपर नसेल तर मग तो कलावंत म्हणून पुढे घडत नाही. त्याच्यामुळे फर्स्ट इयर वर्ग जो आहे हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये जसे विषय आहेत जसं स्टुडिओ आहे, त्याच्यानंतर कलर थिअरी आहे, लेआउट आहे, लेटरिंग टायपोग्राफी आहे, नेचर ऑब्जेक्ट आहे. हे सगळे विषय यासाठी आहेत की त्यांना उपयोजित कलेमध्ये पुढे जे काम करायचं आहे त्याचा एक प्रॉपर अंडरस्टँडिंग किंवा एक समज येण्यासाठी त्यांना सिलेबसमध्ये दिलेले असतात. या सगळ्या गोष्टी बेसिक लेवलच्या असतात कारण की विद्यार्थी ते नवीन असतात त्यामुळे त्याला प्रत्येक माध्यम त्याने हाताळलेलं असतं तसं नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांना वेगवेगळे माध्यम हाताळायला सवय आहे आणि त्या माध्यमाचं जे आहे लिमिटेशन्स आणि त्याच्यात जर फ्रीडम आहे त्या गोष्टी त्यांना कळतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने तो विद्यार्थी इथे त्याला तिथं जाणीव होते की आपल्याला पुढे अजून भरपूर काम करायचं आहे. त्यामुळे ती जी जाणीव आहे ती आम्ही करून देण्याचा प्रयत्न करतो. फर्स्ट इयर म्हटलं की खास करून ह्या विद्यार्थ्यांचं फिनिशिंग अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर फिनिशिंग आल्यानंतर त्या चित्रांना किंवा जी काही कला करतायत ती उठून दिसते. त्या फिनिशिंगच्या बाबतीत काय सांगाल का त्याच्यावर अधिक भर पहिल्या वर्षी असतो असं कळतं. बरोबर आहे. या ठिकाणी मी फिनिशिंग म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मी म्हणेल की त्यांना जो ॲस्थेटिक सेन्स त्यांना जो असतो सौंदर्यशास्त्राचा त्यांची जी समज असते ती त्यांच्याकडे असते पण त्यांना ती समजत नाही म्हणजे त्याबद्दल ते अनभिज्ञ असतात. जसं या विद्यार्थिनीचं काम आहे ते ड्रॉइंग स्टुडिओचं तर ते जेव्हा काम करतात नुसतं ड्रॉइंग करणं म्हणजे आर्ट नाही आहे तर त्याच्यामध्ये ड्रॉइंगमध्ये काही गोष्टी असायला लागतात. त्याच्यातलं मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲस्थेटिक्स. त्या ॲस्थेटिक्स आपल्याला जे सौंदर्यशास्त्र हे आपल्याला वगळून चालत नाही कारण की कुठल्याही श्रेष्ठ कलाकृती कसं निकष कसे करतात की त्यामध्ये सौंदर्यशास्त्राचे काही तत्व आहेत का. नुसतं ड्रॉइंग करणं म्हणजे तो चित्रकार होत नाही. त्यामुळे आम्ही त्या अँगलने त्यांना मुलांना आम्ही त्यांची सौंदर्यशास्त्राची आम्ही त्यांना शिकवतो त्याची ओळख करून देतो जे काही ऑलरेडी त्यांच्या हातामध्ये असतात आणि त्याला आपण म्हणतो की फिनिशिंग रिअलिस्टिक तर ते त्याची समज पण या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तरच ते पुढे अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करू शकतात त्यांच्या चित्र. माझं नाव राहुल. नाही मग आता काय यावर्षी आले design process that I want my students to all yeah. Clients will not be the type of element. That's where the post can go. रोल सर हे जे रोल
सर जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट या ठिकाणी एक्झिबिशन भरलेलं आहे. हे एक्झिबिशन याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं आहे. आता दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीनं या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे किंवा त्यांची जी कल्पना आहे ती या ठिकाणी मांडलेली आहे. इन्फॉर्मेशन डिझाईन ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि यावर्षीचं जर इन्फॉर्मेशन डिझाईन पाहायला गेलं तर पंढरपूरची वारी कशी असणार आहे, त्याचा नकाशा कसा असणार आहे आणि वेगवेगळ्या कल्पनेच्या माध्यमातून नकाशा जो आहे हा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. म्हणजे दिंडी कशा पद्धतीनं जाणार आहे, मग त्याच्या ठिकाणी कुठची गावं येणार आहेत. मात्र हे आपल्याला सर्वसामान्य नकाशात सुद्धा पाहायला मिळतं. मात्र कल्पनेच्या बाबतीत कशा पद्धतीने हे डिझाईन मांडण्यात आलेलं आहे याची माहिती गजानन शेपाळ या विभागाचे प्रमुख देणार आहेत. खरं तर दिंडी म्हटल्यानंतर आपल्याला आपण अनेक वेळेला मॅपवरती गुगल मॅपवरतीच आपण बघत असतो. मात्र ही जे काही तुम्ही मांडलेलं आहे हे फार वेगळं आहे. म्हणजे वारकऱ्यांना ज्या गोष्टी मग विणा असेल, टाळ असेल, मृदुंग असेल या माध्यमातून तुम्ही हे सगळं मांडलेलं आहे. येस, सगळ्यात महत्वाचं जे वारी म्हटलं किंवा पांडुरंग म्हटलं हे महाराष्ट्राचं दैवत आहे. महाराष्ट्राचं दैवत हे राष्ट्रीय पातळीवर आणि माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हे दैवत कसं पोचवायचं याच्यासाठी हा जो आमचा विषय आहे इन्फॉर्मेशन डिझाईन आणि माझ्या मागे जो पॅनल आहे तो आहे कम्युनिकेशन डिझाईन. ते माहिती आणि संवाद यांचं संकल्पन चित्र आणि आकारांच्या माध्यमातून कशा पद्धतीने जे निरक्षर लोक आहेत पण ज्यांना चित्रातून ती भाषा समजते यांच्यासाठी आपण काय करू शकतो. तर काही लाख लोक किंवा काही कोटी लोक जेव्हा या वारीमध्ये सहभागी होतात आणि गेले 400-500 वर्षाचा इतिहास असलेली ही जी वारी आहे तर ही वारी आम्ही इन्फॉर्मेशन डिझाईनमध्ये आम्ही एकत्रित करायचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये मग वारीशी संबंधित असलेल्या वस्तू कुठल्या आहेत तर मग टाळ आहे, मृदंगम आहे, त्यानंतर वारीची रिंगण कुठे कुठे थांबतात ती. तर त्यामुळे आत्ताच्या मुलांना रिंगण काय हे आम्ही समजून सांगितलं. म्हणजे संस्कृतीचा आधुनिक ह्या जे तंत्रशास्त्रामध्ये जो उपयोग करायचा आहे तर त्याला आम्ही जोडण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला आणि त्याच्यात आम्ही सक्सेस झालो. मुख्य म्हणजे होते का की हा जो इथे माझ्या समोरचा विषय आहे की ज्याला आम्ही प्राईज जजेसनी दिलं तो ब्लाइंड लोकांना सुद्धा हा रूट कसा असेल हे आम्ही ब्रेल लिपीतून आमच्या एका विद्यार्थ्यांनी ती व्हिज्युअल दाखवली. तर मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे. दुसरं म्हणजे आत्ता आपण ज्या युगात जगतोय किंवा आपण ज्या आत्ता सिच्युएशन मध्ये आहोत त्याच्यामुळे कोणाची ऐकायची मानसिकता ही नाहीये किंवा एखादी गोष्ट तुम्ही फार पोटतिडकीनं सगळं काही लोकांकडे वेळ नाही ते ऐकत. त्याला हा पर्याय की कम्युनिकेशन डिझाईन म्हणजे एक 2-3 कॅरेक्टर किंवा एखादा शब्द त्याच्यातनं काहीच सांगायची गरज नाहीये. मग तो शिक्षित असो किंवा अशिक्षित असो याबद्दल काय सांगा. त्याच्यामध्ये आता सध्याचं जे इलेक्शन आणि मतदाराचे जे हक्क आहेत तर मतदाराला त्याचे हक्क किती महत्वाचे आहेत हे समजून देण्यासाठी आम्ही चित्राची मदत घेतली. म्हणजे आता उदाहरणार्थ एक मत घडवणारे तुमचे एक मत किंवा युद्ध नको शांती हवी यालाच धरून हा तुम्ही याला प्राईज दिलेला बुद्धांचा हात आहे, हातात पृथ्वी दिलेली. हेच खरं तर डिझाईन कला आहे. म्हणजे एका चित्रात आपण म्हणतो ना 1000 शब्दांचं सामर्थ्य असतं तर ते मला असं वाटतं पाहिल्यानंतर खूप लक्षात येईल की वेगळं सांगायला नको. मला आपल्याकडे आणखी एक लक्ष वेधून घ्यायचं आपलं की आमच्याकडे गावाकडे लहानपणी माझ्या मामाची टोपी हरवली हे जे एक कन्सेप्ट होती ही जी कल्पना आहे त्या विद्यार्थ्याने आत्ताची राजकीय परिस्थितीचा जर विचार केला तर आज जे सगळ्यांनाच माहिती की वेगळं सांगण्याची त्याची आवश्यकता नाही तर ती टोपीच हरवलेली आहे हे तुम्ही सांगितले तर ती सापडण्यासाठी तुम्ही मतदान केलं पाहिजे, हक्क बजावला पाहिजे. आणि यावर्षीच्या इलेक्शनच्या कमिशनने जेव्हा या विषयावर आमच्या विद्यार्थ्यांना बोलतं करायला सांगितलं त्यावेळेस जे आमचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी इलेक्शन कमिशनला अत्यंत उत्कृष्ट प्रकारची स्लोगन्स म्हणजे काय होतं कमी आशयामध्ये जास्तीत जास्त कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय कसा मांडता येईल हे आमच्या विद्यार्थ्यांनी निवडून दिले. आणि नंतर मग चला बजावूया अधिकार मतदानाचा कारण प्रश्न आहे आमच्या भविष्याचा. ते इतक्या साध्या साध्या गोष्टींमध्ये त्यांनी एवढं समजून सांगितलंय. मला वाटतं ही खूप मोठी गरज आहे. आणि जेच्या ह्या प्रदर्शनामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय
की इथे आपल्याला सुमारे 7,000 ते 8,000 कल्पना इथे आपल्याला चित्राच्या माध्यमातून, आकारांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि मला वाटतं हे भारतातलं सगळ्यात मोठं कल्पना प्रसारित करणारं हे प्रदर्शन आहे. त्यामुळे याचं कल्पनांचं शक्तीपीठ म्हणू शकतो. कल्पनांचं शक्तीपीठ निश्चितच खूप चांगला शब्द आहे. आणि इथे त्यामुळे मग ही काही हजार लोक हे प्रदर्शन बघायला इथे येतात, महाराष्ट्रातून, शेजारच्या प्रांतातून. नक्कीच हे गजानन शेपाळ होते, त्यांनी माहिती सांगितली. कारण का हा जो पार्ट आहे ना, आता निवडणुका सुद्धा येऊ लागलेल्या आहेत. कोणत्याही किती लोकांची आचारसंहिता जी आहे ही जाहीर होऊ शकते आणि मतदारांना कशा पद्धतीनं जागा करता येईल त्याचा सुद्धा एक प्रयत्न जो आहे तो ह्या एक्झिबिशनच्या माध्यमातून केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सर, तुम्ही करता स्टुडिओ ड्रॉइंग हा पार्ट बघता, एक वेगळ्या पद्धतीची चित्र, म्हणजे ही चित्र आम्हाला सहजासहजी सर्वसामान्य कुठेही बघता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण का या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला कळलं की अशा पद्धतीची सुद्धा चित्रकला असते. काय सांगाल तुम्ही? कारण का सलग फर्स्ट इयर ते थर्ड इयर पर्यंत तुम्ही हे सगळं हँडल करतो. हा सब्जेक्ट करून कॉमन आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड इयरला. तर जसं आपण बघतो की चित्र बरेचदा आपण कागदावर काढतो किंवा कॅनव्हास असतो, तर काही वेळेला मला असं वाटतं की त्याच्या व्यतिरिक्त जर आपण एखादा वेगळा सरफेस वापरला आणि मग तो प्रयोग करून बघितला तर चित्र कसं असेल. तर म्हणून आम्ही यावर्षी जरा एक वेगळा प्रयोग म्हणून पत्रावळी निवडली आणि मग सब्जेक्ट पण त्याच्या अनुसार घेतला. तर पत्रावळी असेल तर सब्जेक्ट काय असेल, साहजिकच की कोणीतरी जेवतंय पत्रावळी. तर त्याचे रिझल्ट फार छान आले. मुलांनी या सगळ्याचा आनंद घेतला आणि त्यांना पण थोडंसं चॅलेंजिंग होतं, कारण पेपर व्यतिरिक्त काहीतरी ते सरफेस रंगवत होतं. त्याच्यामुळे मला वाटतं आर्ट किंवा साधारण जेव्हा म्हणतो आपण कला, तर ती एकांगी असू नये, म्हणजे त्याला पण बरेच मिती असतात, डायमेन्शन्स असतात. तर तसा विचार आपण केला आणि तशा पद्धतीने आपण मुलांकडून कामं करून घेतली तर कदाचित आपल्याला त्यांच्याकडून अजून चांगल्या गोष्टी मिळतील, नवीन गोष्टी मिळतील आणि ऑफकोर्स ते आपल्याला बघायला पण छान वाटतं. थँक्यू.